नमस्कार, स्वप्नाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये रात्रीच्या जेवणाची थाली बनवलेली आहे मी, त्याचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत आहे। आता हे पदार्थ जे आहेत जे आपण नाश्त्यासाठीही खाऊ शकतो, जेवणामध्येही खाऊ शकतो, अतिशय प्रोटीनयुक्त असे पदार्थ आहेत। आता गाजराचा हलवाचा तर व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता। आणि ज्या या आंबोळ्या आहेत या आपण तांदळापासून नाहीत बनवलेल्या, म्हणजे तांदूळ याच्यात वापरलेला आहे, परंतु मिक्स डाळीच्या आंबोळ्या आहेत, अगदी समप्रमाणात माप घेऊन बनवलेल्या आहेत। आणि ही जी चटणी आहे टोमॅटोची, अतिशय हेल्दी चटणी आहे ही। मुलांना ज्यावेळेस आपण नाश्त्यासाठी डबा देतो, म्हणजे जेवणामध्ये डबा देतो मुलांना, त्याच्यासाठी हे पदार्थ अतिशय उपयुक्त आणि इतके पौष्टिक आहेत की आता इथे तुम्ही पाहतच आहात, अतिशय मऊसूत अशी आंबोळी बनवून तयार झालेली आहे। तर मुलांच्या डब्यामध्ये शाळेत बाहेरचे पदार्थ अलाउड करतच नाहीत, त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीची आंबोळी आणि ही टोमॅटोची चटणी मुलांना देऊ शकता डब्यामध्ये। टोमॅटोची चटणी तर इतकी मस्त आंबट अशी तिखट विष्ट बनते आणि सोबतच ही आंबोळी आहे डाळींची आंबोळी असल्यामुळे अगदी मऊसूत बनून तयार होते आणि चवीलाही अप्रतिम लागते। आता इथं आपण जी चटणी बनवलेली आहे टोमॅटो पासूनची, ही सॉस सारखी फ्लेवरफुल आहे, म्हणजे सॉस खाणं प्रत्येक वेळी हेल्दी नाहीच आहे, त्या बदल्यात तुम्ही अशा पद्धतीची चटणी बनवून मुलांना डब्यामध्ये देऊ शकता। पराठ्यांबरोबरही खाल्ली जाऊ शकते चटणी, चपाती बरोबरही खाल्ली तरी चालते, किंवा घरामध्ये भाजीसाठी ऑप्शन म्हणूनही तुम्ही बनवू शकता। अतिशय चविष्ट अशी बनवून तयार होते। आता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये याचा रंग ते पाहिल्यानंतर लक्षात आलेच असेल की अशी चटपटीत बनवून तयार होते। त्याच्यावरती जो आपण तडका घातलेला आहे त्याचा एक फ्लेवर वेगळाच येतो चटणीमध्ये आणि मस्त अशी चविष्ट चटणी बनवून तयार होते। आता ह्या ज्या आंबोळ्या आहेत या मिक्स डाळीच्या आहेत, याच्यामध्ये तांदळाचंही प्रमाण आहे, जेवढं तांदूळ घेतलेलं आहे तेवढ्याच प्रमाणात आपल्याला इथं सर्व डाळी वापरायच्या आहेत, त्यामुळेच अशी मस्त चविष्ट प्रोटीनयुक्त आंबोळी बनवून तयार होणार आहे। आता लागणारं साहित्य म्हणजे आपण इथं घेतलेलं आहे, तांदूळ घेतलेले आहेत आणि बाकीच्या डाळीही इथं दिसत आहेत तुम्हाला, सोबतच आपण इथं मेथीचे दाणेही वापरणार आहे। या वाटीच्या मापाने मी सर्व साहित्य मापून घेतलेलं आहे, त्याच वाटीने मी 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे आणि ज्या डाळी आहेत त्या अर्धी वाटी घेतलेल्या आहेत। मुगाची डाळ अर्धी वाटी, मसूरची डाळ अर्धी वाटी, तुरीची डाळ ही अर्धी वाटी घेतलेली आहे आणि ही हरभऱ्याची डाळ वापरणार आहे आपण, ती ही अर्धी वाटीच घेतलेली आहे। आता मी इथं दाखवायला विसरलेले आहे, मी इथं 1 वाटी उडदाची डाळ वापरायची आहे आपल्याला, बाकी सर्व डाळी अर्धी वाटी वापरायच्या आणि उडदाची डाळ मात्र आपल्याला इथं 1 वाटी वापरायच्या। बाकीच्या ज्या डाळी असतात त्या अशा थोड्याशा वसवशीत असतात, म्हणजे ते चिकट होत नाही, त्यामुळे उडदाची डाळ ही एकच अशी डाळ आहे ज्यामुळे चिकट पदार्थ होतात, त्यामुळे इथे आपल्याला बाकी डाळींच्या प्रमाणात उडदाची डाळ मात्र आपल्याला 1 वाटी वापरायची आहे, बाकी सर्व डाळी अर्धी वाटी वापरलेल्या आहेत। आता चुकून इथं मी व्हिडिओमध्ये दाखवायला तुम्हाला विसरलेली आहे, उडदाची डाळ मी वेगळीकडे अशी भिजवत ठेवलेली आहे आणि बाकी सर्व डाळी एकत्रित मिक्स करून घेतलेल्या आहेत। चांगलं पाण्याने 5-7 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि जे घेतलेलं सर्व साहित्य मी एकत्रितच भिजवत ठेवलेलं आहे। आता इथं आपल्याला भरपूर वेळपर्यंत भिजवून घ्यायचं आहे, म्हणजे सकाळी भिजत घालायचं, संध्याकाळपर्यंत सर्व डाळी आणि तांदूळ आपले अगदी परफेक्ट भिजले जातात। आता इथं तुम्हाला मी चेक करून दाखवत आहे, सगळ्यात स्ट्रॉंग अशी ही आपली हरभऱ्याची डाळ आहे आणि ती व्यवस्थित भिजलेली आहे, म्हणजे सर्व साहित्य आपल्याला भिजलं असणारच आहे। आता इथं मी बारीक करून घेत आहे, मिक्सरमध्ये वाटून घेत आहे सर्व साहित्य। आपल्याला एकदम फाईन म्हणजे बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे, इथं तुम्हाला आता व्हिडिओमध्ये मी दाखवतच आहे, अशा पद्धतीने एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची। जे फर्मेंट करायचं असतं बॅटर आपलं हे, त्यावेळेस उडदाच्या डाळीमुळेच परफेक्ट फर्मेंट होतं आणि त्याचे डोसे बनवूनही व्यवस्थित होतात। आणि सोबतच इडली बनवा किंवा तुम्ही आप्पे बनवा, काहीही बनवू शकता या पिठापासून, भरपूर असे पदार्थ बनवता येतात। त्याच्या डाळीमुळे फ्लफी आणि जाळीदार असे सर्व पदार्थ बनवून तयार होतात। आता इथं आपलं सर्व मिश्रण वाटून झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपण आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे बॅटर फर्मेंट करण्यासाठी आपण इथं खायचा सोड्याचा वापर करत आहे, अगदी अर्धा चमचा मी इथं खायचा सोडा वापरलेला आहे आणि सोबतच मीठही मी आत्ताच याच्यामध्ये वापरत आहे, म्हणजे रात्री फर्मेंट करायला ठेवणार आहे। पदार्थामध्ये सोडा किंवा इनो तुम्हाला वापरायचा नसेल स्किप करू शकता, परंतु फर्मेंट करण्यासाठी मात्र जास्त वेळ लागेल तुम्हाला, हे बॅटर पटकन फर्मेंट होणार नाही, थंडीचे दिवस चालू आहेत त्यामुळे जास्त वेळ लागेल।
आता मी इथं खाईचा सोडा वापरलेला आहे आणि लागलंच मीठही घालून ठेवलेलं आहे। अशा पद्धतीने मीठही विरघळतं। इथं मी चमच्याच्या मदतीनं एका दिशेने असं थोडंसं बॅटर फेटून घेतलं आणि झाकण ठेवून दिलेलं आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ते पाहत आहात, व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे। अशा पद्धतीने आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे। अगदी जाळीदार असं बॅटर झालेलं आहे, फ्लफी म्हणजे वरती थोडा फेस आलेला आहे। याचाच अर्थ असा आहे की अगदी परफेक्ट असं फर्मेंट झालेलं आहे। तुम्हाला इथे मी चमच्याच्या मदतीने आता चेक करून दाखवते आहे। अगदी परफेक्ट असं बॅटर आपलं बनवून तयार झालेलं आहे। अशा तऱ्हेने बबल्स आले की परफेक्ट आपलं फर्मेंट झालेलं आहे असं समजायचं। याच्यामध्ये मी सोड्याचा वापर थोडा केलेला आहे, त्यामुळे अशा पद्धतीने परफेक्ट फर्मेंट झालेलं आहे बॅटर। अगदी हलकं फुलकं झालेलं आहे, बबल्स तर एवढे आलेले आहेत। कोणताही पदार्थ आता जर तुम्ही या बॅटरचा बनवला तर तो जाळीदारच होणार, आप्पे बनवले तरी जाळीदार होणार। बॅटर तर आपलं तयार झालेलं आहे। आता आपण चटणीची तयारी करून घेऊयात, म्हणजे सोबतच काय होईल, आपले दोन्ही पदार्थ एकत्रित बनले जातील। आता चटणीसाठी मी पॅन गरम करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं। अगदी स्मूथ पेस्ट होण्यासाठी थोडं तेल जास्त वापरावं लागतं आणि एकदम क्रीमी टेक्स्चर येतं तेल थोडं जास्त वापरलं की। तुम्ही इथं बटरचा किंवा तुपाचाही वापर करू शकता। इथं मी 1 चमचा मोठा तेल वापरलेला आहे। आता पहिल्यांदा एक कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे, मोठा मोठा चिरून घ्यायचा आणि तो पहिल्यांदा इथं भाजून घ्यायचा आहे आपल्याला। आता कांदा थोडासा भाजला, अर्धा भाजला म्हणजे अर्धवट लालसर रंग आला की याच्यामध्ये लसणाच्या 5 पाकळ्या मी घातलेल्या आहेत आणि मिरची 5 घातलेल्या आहेत। ह्या सुक्या मिरच्या आहेत, तुमच्याकडे नसतील तर स्किप करू शकता, तुम्ही डायरेक्ट लाल तिखट नंतर फोडणीमध्ये वापरू शकता। तर मी इथं 5 मिरच्या वापरलेल्या आहेत। थोडं स्पायसी चटणी बनवण्यासाठी तुम्ही स्किप केल्या तरी चालतील। आणि 2 मोठे लाल टोमॅटो इथं मी वापरत आहे। चटणी आपली टोमॅटोची आहे त्यामुळे टोमॅटो जास्त वापरावा लागणार आहे। छोटा कांदा वापरलेला आहे मी आणि टोमॅटो मोठे वापरलेले आहेत, जेणेकरून आंबटसर अशी चटणी आपली बनवून तयार होते। आता टोमॅटो आपले मऊ होण्यासाठी, भाजण्यासाठी याच्यामध्ये मीठ ऍड करायचं। परत आपण चटणीमध्ये मीठ ऍड करत नाही आणि सोबतच मी इथं फुटाण्याची डाळ वापरलेली आहे, अगदी 1च चमचा वापरलेली आहे, जास्तही नाही वापरायची। फुटाण्याच्या डाळीमुळे एक क्रीमी टेक्स्चर येतं, म्हणजे पातळसर अशी चटणी होत नाही, पाणी वेगळं आणि आपली चटणी वेगळी असं काही होत नाही। अगदी परफेक्ट टेक्स्चर हवं असेल तर तुम्ही इथे फुटाण्याची डाळ वापरायची आहे। याच्या बदल्यात तुम्ही काजूही वापरू शकता, पण फुटाण्याची डाळ योग्य ऑप्शन आहे, म्हणजे सगळ्यांच्या घरी सहज उपलब्ध होते आणि जास्त महागही नाही, अगदी स्वस्तात मस्त बनून तयार होते। सर्व साहित्य आपण झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं वाफवून घेतलेलं आहे। आता तुम्हाला चेक करून दाखवत आहे मी, लसूण आपला अशा पद्धतीनं बारीक होत आहे, म्हणजे आपलं सर्व साहित्य व्यवस्थित भाजलेलं आहे, म्हणजे शिजलेलेही आहे। मीठ घातल्यामुळे टोमॅटोला पाणी सुटलेलं आहे आणि व्यवस्थित झालेलं आहे। आता थंड होईपर्यंत इथं बॅटर मी तुम्हाला दाखवत आहे, अशा पद्धतीनं बनवायचं आहे आपल्याला आंबोळी बनवण्यासाठी। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, जेवढ्या प्रमाणात मला लागणार आहे बॅटर तेवढं मी वेगळ्या भांड्यात काढून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं। मीठ ऑलरेडी आपण घातलेलं आहे त्यामुळे परत याच्यामध्ये मीठ घालावं लागत नाही, पाणी गरजेनुसार घालायचं आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी चेक करत आपल्याला याच्यामध्ये पाणी ऍड करावं लागणार आहे, एकदम जास्त पाणी ऍड करायचं नाही, नंतर परत आपल्याला पीठ वाढवावं लागेल। अशा पद्धतीनं मी चेक करत पाणी ऍड करत आहे। या एवढ्या बॅटरला मी अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे, अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी येण्यासाठी। आपण आंबोळ्या बनवणार आहे, म्हणजे सेट डोसा म्हणाल तरी चालेल, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशा पद्धतीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। पण छोटे छोटे डोसे बनवून घेणार आहे, याला सेट डोसा म्हणतात। ते आपल्याला टिफिन मध्ये द्यायलाही सोपे पडते आणि खायलाही सोपं पडतं आणि भाजायलाही अगदी सोपं पडतं। म्हणूनच इथे जास्त पातळ नाही करायचं बॅटर, पातळ केलं तर आपल्याला याची घावणे बनवावी लागतील, म्हणून अशी कन्सिस्टन्सी ठेवायची की जेणेकरून आपल्याला तव्यामध्ये ओतताना थोडंच पसरवलं जाईल आणि जास्तही आपल्याला भाजण्यासाठी वेळ लागणार नाही। आता इथं तुम्हाला दाखवत आहे मी, अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। आता इथं मी बिडाचा तवा वापरत आहे, ज्याच्यामध्ये आपण घावणे बनवतो, डोसे बनवतो। तुमच्याकडे नॉनस्टिकचा पॅन असेल तर तुम्ही तोही वापरू शकता, परंतु शक्यतो नॉनस्टिक पेक्षा हा लोखंडी तवा, आपला बिडाचा तवा वापरणं कधी पण योग्यच आहे। पहिल्यांदा तेल टाकून घेतलं, तवा लो गॅसच्या फ्लेमवरती गरम करायचा, हाय वरती गरम करायचा नाही, त्याच्यातून धूर निघायला चालू होतो। ऑलरेडी आपण त्याला भरपूर तेल लावून ठेवलेलं असतं तव्याला गंजू नये म्हणून त्याच्यातून धूर निघायला चालू होतो आणि कोणताही पदार्थ त्याच्यामध्ये टाकलासा की तो काळा होणार, म्हणून गॅसच्या लो फ्लेमवरती आपल्याला हा गरम करून घ्यायचा। तेल टाकून घ्यायचं आणि छोटा कांदा मी चाकूला असा घेतलेला आहे लावून आणि तो ग्रीसिंग करायचा कांदा, त्याचा फ्लेवर वेगळा छान येतो आंबोळीला।
आणि त्याच्यावरती बॅटर असा पसरवून घ्यायचं। आता तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही मोठेही बनवू शकता, पण मी इथं लहान साईज मध्येच बनवून घेत आहे। हा बिडाचा तवा आहे, जाड आहे, साईडनं पटकन गरम होत नाही आणि साईडनं भाजलेल्या दिसतही नाहीत आंबोळ्या पटकन आणि मधून करपतात, त्यामुळे अशा छोट्या छोट्या बनवणं कधीही सोयीचं आहे, म्हणून मी याच पद्धतीनं बनवून घेत आहे। आणि जाड तवा असल्यामुळे आपण फिरवू शकत नाही। आता मस्त अशी जाळीदार आंबोळी बनवून तयार झालेली आहे। तुम्हाला आता जवळून मी दाखवलेली आहे। परफेक्ट अशी आपली आंबोळी बनवून तयार होते। अशा पद्धतीनं मी बाकीच्या सर्व आंबोळ्या बनवून घेत आहे। आता साईडला जे तेल जाऊन बसतं ते आपल्याला चमच्याच्या मदतीनं परत एकत्र घेऊ शकत नाही आपण, म्हणूनच इथं सर्व बाजूनी मी आंबोळी अशा पद्धतीने फिरवून घेतली आणि अशी आंबोळी भाजून घ्यायची आहे। दोन्ही बाजूनी भाजून घ्यायची म्हणजे चवीला अप्रतिम लागते। आता दुसरी ही आंबोळी मी त्याच पद्धतीनं भाजून घेत आहे। मस्त अशा फटाफट आंबोळ्या भाजून तयार होतात। सकाळच्या गडबडीच्या वेळेत तुम्हाला ह्या बनवायलाही सोप्या आहेत। एकदा तवा गरम झाला हा बिडाचा की पटकन आंबोळ्या भाजता येतात। आता इथं मी एका हाताने कॅमेरा म्हणजे मोबाईल पकडून इथं शूट करत आहे। आपल्याकडे काही कॅमेरामन वगैरे नाहीये, आपणच आहोत सर्व बनवणारे एकटे, त्यामुळे अशा पद्धतीनं मी आता बनवून घेत आहे। आता मी जवळून दाखवणार होते पण तो प्लॅनिंग फ्लॉप गेलेला आहे, म्हणून मी परत स्टँडला अडकवला मोबाईल आणि दाखवत आहे। अशा पद्धतीनं मस्त अशी आंबोळी बनवून तयार झालेली आहे। आता हा जो बिडाचा तवा आहे याच्यामध्ये तुम्ही कोणताही पदार्थ म्हणजे जे आंबोळीचा प्रकार आहे किंवा डोसे बनवला अतिशय चविष्ट बनतात। ती चव नॉनस्टिकच्या तव्याला येतच नाही। नॉनस्टिकच्या तव्यामध्ये बनवलेले पदार्थ थंड झाले की थोडेसे वातड होतात, परंतु या तव्यामध्ये बनवलेला आंबोळी अजिबात वातड होणार नाही, परफेक्ट मऊसूत अशी बनवून तयार होते। आंबोळी तर बनवून झाली। आता आपण चटणी बनवून घेतलेली आहे, ते आपलं साहित्य थंड झालेलं आहे आणि आपण मिक्सरमध्ये असं वाटूनही घेतलेलं आहे। अगदी आता तुम्हाला इथं दाखवते आहे मी, अगदी क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे। अशी मस्त फाईन पेस्ट बनवून तयार झालेली आहे। याच्यामध्ये तुम्ही आल्याचा तुकडाही वापरू शकता। आता याला आपण तडका देणार आहे, म्हणजे तडका बनवून घेणार आहे याच्यासाठी। तर त्याच्यामध्ये मी छोटा पॅन वापरलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। पहिल्यांदा तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आता कढीपत्ता नाही म्हणून मी त्याच्या ऑप्शनसाठी इथं तमालपत्र छोटे एक पान वापरलेलं आहे, त्याचाही फ्लेवर खूप सुंदर येतो जेवणामध्ये। आणि जिरा आणि मोहरी थोडी घेतलेली आहे। आता पहिल्यांदा जिरं मोहरी टाकायची, ते जिरं मोहरी भाजल्यानंतर आता तमालपत्र टाकलेलं आहे, नंतर हिंग टाकायचा, हिंगामुळे छान फ्लेवर येतो चटणीला। आणि आता आपण याच्यामध्ये लाल तिखट वापरणार आहे रंग येण्यासाठी, अगदी स्पायसी दिसण्यासाठी वापरत आहे। आपण जे रेग्युलर घरी आपला मसाला असतो लाल तिखटाचा तो इथं मी अर्धा चमचा वापरत आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं। तर चटणी टाकल्यानंतर लगेच पटकन गॅस बंद करायचा, नाहीतर चटणी काळी पडते। आता हा तडका आहे जो बनवून घेतलेला आहे तो आपण इथं टोमॅटोच्या चटणीवर अशा पद्धतीनं ओतून घेत आहे। अगदी फ्लेवरफुल अशी ही चटणी लागते, अतिशय उत्तम चविष्ट बनते। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।